मित्रांनो, आजचा व्हिडिओ तो एकदम कडक आणि जबरदस्त झालेला आहे. तो जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ पण CapCutचा वापर करून बनवणार आहे. CapCut ॲप्लिकेशन आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून सुपर पेन प्रो ॲप इन्स्टॉल करून त्यातला सिंगापूरचं पेन कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या CapCutला ना ओपन करायचे. CapCut ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ दिलेला ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर मी आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून आता व्हिडिओमध्ये बीट्स तसलं काय लाड चालणार नाही मित्रांनो आता इथून पुढं. तर मी आता बीट्स इथे तुम्हाला इथे डायरेक्ट बोलणार आहे आणि इथे तुम्ही डायरेक्ट स्प्लिट करणार आहात. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता खाली स्क्रोल करून इथे एक एक्सट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून आपला जो ऑडिओ आहे ना तो इथे एकदम कडकमध्ये एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा. आता एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथे बीट्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आता मी जसं सांगतो तसं बीट्स ॲड करायचे. पहिल्यांदा तर आपण बाहेर यायचं इथे. त्यानंतर असं 2 बोटांनी या लेअरला असं मोठं करायचं. लेअरला मोठं केल्यानंतर ना आता तर आपण ऑडिओवरती बीट्स न ॲड करता डायरेक्ट आता ह्या लेअरला सिलेक्ट करून स्प्लिटच मारून घेऊया डायरेक्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना 0 सेकंद 7 फ्रेम इथे 6 हे पुढचं जे डॉट आहे 7 यावरती आपल्याला एक या लेअरला असं स्प्लिट मारायचं. त्यानंतर ना 0 सेकंद 20 फ्रेम 0 सेकंद 20 फ्रेम अशा प्रकारे इथे 0 सेकंद आहे बघू शकता आणि इथे 20 फ्रेम आहे. इथे बरोबर अशी एक स्प्लिट मारून टाकायची. त्यानंतर ना 0 नाही आता 0चा लाड संपला. आता इथे 1 सेकंदवरती यायचं पहिल्यांदा. तर मग पुढचं सांगतो मित्रांनो 1 सेकंदावरती आलेलो आहे आपण. त्यानंतर ना 4 फ्रेम पुढे 4 फ्रेम आहे आणि याच्यावरती असं बरोबर 4 फ्रेमवरती स्प्लिट मारायचं. त्यानंतर ना 0 नाही 1 सेकंद 16 फ्रेम इथे 1 सेकंद आहे आणि इथे पुढे 16 फ्रेम कुठं दिसत आहे बघायचं आहे मित्रांनो. इथे 16 फ्रेम अशा प्रकारे इथे एक स्प्लिट मारून टाकायची. त्यानंतर ना आता 1 सेकंद संपलं. 2 सेकंद 1 फ्रेमवरती एक आपल्याला आता स्प्लिट मारायचं डायरेक्ट. आता 2 सेकंद येते आणि 1 फ्रेम म्हणजे डॉट हे पहिलं डॉट म्हणजे 1 फ्रेम याच्यावरती स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 2 सेकंद 14 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. आता 2 सेकंदवरती तर आपण ऑलरेडी आहे. इथे 2 सेकंद इकडे कोपऱ्यात बघायचं आहे आणि इथे 14 फ्रेम याच्यावरती असं स्प्लिट मारून टाकायचं. त्यानंतर ना 2 सेकंद 25 फ्रेमवरती एक स्प्लिट मारून टाकायची. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तरच प्रॉपर बेट समजणार आहेत, नाहीतर तुम्ही शंट्या उपडू शकणार नाही. 2 सेकंद 25 फ्रेमवरती झालेलं आहे. 3 सेकंद 11 फ्रेमवरती एक मारायचे डायरेक्ट. 3 सेकंदवरती आलेलो आहे आपण. आता 11 सेकंद इथे 11 फ्रेम इथे आहे त्यावरती येऊन स्प्लिट मारायचे. त्यानंतर ना 3 सेकंद 23 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. त्यानंतर ना आता 4 सेकंद 6 फ्रेम आता 4 सेकंद वरच्या कोपऱ्यात बघायचं. त्यानंतर इथे 6 फ्रेमवरती यायचे डायरेक्ट इथे स्प्लिट मारून टाकायची. त्यानंतर 4 सेकंद 20 फ्रेमवरती एक स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर आता 5 सेकंद 2 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायचे. 5 सेकंदवरती यायचं पहिल्यांदा. त्यानंतर 2 फ्रेमवरती अशा प्रकारे एक स्प्लिट मारायची. त्यानंतर 5 सेकंद 15 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. इथे डॉटवरती बघू शकता अशा प्रकारे 15. त्यानंतर 5 सेकंद 21 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. त्यानंतर 5 सेकंद 26 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची अशा प्रकारे. 6 सेकंद 1 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. 6 सेकंद 5 फ्रेमवरती आता डायरेक्ट 5 फ्रेम इथे बघू शकता मित्रांनो. त्यानंतर 6 सेकंद 9 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. 6 सेकंद 16 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. 6 सेकंद 16 फ्रेम इथे अशा प्रकारे स्प्लिट मारल्यानंतर 7 सेकंद 10 फ्रेमवरती यायचं डायरेक्ट. आता 7 सेकंदवरती जायचं पहिल्यांदा. तर त्यानंतर 10 फ्रेम इथे 7 सेकंद 10 फ्रेमवरती आल्यानंतर स्प्लिट मारून टाकायची. 7 सेकंद 15 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायचे. 7 सेकंद 15 फ्रेमवरती एक स्प्लिट मारल्यानंतर 7 सेकंद 23 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायचे मित्रांनो. त्यानंतर आता डायरेक्ट 7 सेकंद 29 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. इथे 28 आहे, इथे 29, त्या पुढचं 29 आहे मित्रांनो, अलीकडचं नाही पुढचा. त्यानंतर 8 सेकंद 7 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायचे. 8 सेकंद इथे 7 फ्रेम इथे स्प्लिट मारायचे. त्यानंतर
आता 8चं लाट संपलं. इथे 9 सेकंद 4 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. 9 सेकंदवरती जाऊया आपण पहिला तर. त्यानंतर 9 सेकंद 4 फ्रेम. इथे आल्यानंतर स्प्लिट मारायची. त्यानंतर इथे बरोबर आता 10 सेकंद 0 फ्रेम म्हणजे बरोबर 10 सेकंदवरती एक स्प्लिट मारायची. बरोबर 10 सेकंद इथे बघू शकता. बरोबर 10 सेकंद आहे. त्यानंतर या लेअरला असं स्प्लिट मारून टाकायची. त्यानंतर इथे आपल्याला 10 सेकंद 27 फ्रेमवरती एक स्प्लिट मारायची. 10 सेकंद 27 फ्रेम. 10 सेकंद 26 आला. इथे 27, 26च्या पुढे 27चा डॉट आहे ना, तो 27 असणार आहे. त्याला स्प्लिट मारून टाकायची. 10 सेकंद 27 फ्रेम झाल्यानंतर आता 11 सेकंद 24 फ्रेम. इथे 11 सेकंदवरती आलेलं आहे. आता 24 फ्रेम इथे थोडंसं पुढं आल्यानंतर इथे भेटून जाईल इझिली. इथे एक स्प्लिट मारायची. त्यानंतर 12 सेकंद 20 फ्रेमवरती जायचं. आता डायरेक्ट 12 सेकंद त्या पुढचं 20 फ्रेम असं स्प्लिट मारून टाकायचे. त्यानंतर 13 सेकंद 16 फ्रेमवरती जायचं. 13 सेकंद. त्यानंतर आता 16 फ्रेम यावरती येऊन स्प्लिट मारायचं. अशा प्रकारे स्प्लिट केल्यानंतर आपला जो इथे बीट्स आहेत ना, तर सगळे स्प्लिट झालेले आहेत. तर आता इथे जिथे आपण स्प्लिट केले ना, तिथे तिथे काळजीपूर्वक असं या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे बीट्स ऑप्शन याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे स्प्लिट केले तिथे तिथे आपल्याला काळजीपूर्वक असं या ऑडिओला बीट्स आहेत ना, ते ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे ते पहिली बीट ॲड केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या जागी स्प्लिट केलं तर तिथे येऊन बीट्समध्ये जाऊन ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत असे एकूण 30 बीट्स आहेत मित्रांनो. मोजून बरोबर 30 बीट्स असं ॲड झाले पाहिजेत. हे सगळे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर एकदा मोजून घ्या, म्हणजे इकडे तिकडे कुठे बीट्स जाणार नाहीत. तर बीट्स इकडे तिकडे गेले म्हणजे आपल्या बीट्सचा ठोका जो आहे तो 100% चुकणार. आपल्याला बीट्सचा ठोका आला तरच क्वालिटी एकदम कडक वाटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणतोय मी. तर अशा प्रकारे बीट्स ॲड केल्यानंतर आता मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत आता स्प्लिट कुठे कुठे केले तिथे तिथे लगेचच असं बीट्स आहेत ना, ते ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे जिथे जिथे आपण लेअरला स्प्लिट केली तिथे त्या ठिकाणी आपण इथे बीट्समध्ये जाऊन बीट ॲड करून आहे ना, बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत आहे ना, बीट्स आहेत ना ते ॲड करून घेतलेले आहेत. तर आता बीट्स ॲड केल्यानंतर आता जर तुमचा मोबाईल साधा असेल म्हणजे हँग जर मारत असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला तर समजणार आहे. ना तर आपले जे बीट्स आहेत ना, ते बीटचा ठोका चुकणार आहे मित्रांनो. तुमचा मोबाईल हँग पडल्यामुळे बीटचा टोका चुकेल. आणि जर तुम्ही इथे प्रॉपर व्हिडिओ बघून इथे सेकंद आणि फ्रेम जर ॲड केला तर तुम्हाला लगेच समजणार आहे. म्हणजे तुमचा मोबाईल किती हँग पडका असू दे, किती खराब असू दे, तर व्हिडिओ कडकच होणार आहे. तर आता आपल्याला नाही इथे पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक रिप्लेसचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपला जो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक हा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्याला इथे कोणते देखील म्हणजे कोणता पार्ट हवा आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं. म्हणजे यामध्ये खूप सारी क्लिप्स आहेत, म्हणजे 10-12 क्लिप्स असतील. तर तुम्ही याच्यातले थोडे थोडे बारके बारके क्लिप्स सिलेक्ट करून कन्फर्मवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इझिली ॲड होऊन जाईल. ॲड झाल्यानंतर एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, व्हिडिओ क्वालिटी करण्यासाठी आपल्याला एक हे जे ग्राफ आहे ना आपलं, म्हणजे स्पीडचा जो ग्राफ आहे ना, म्हणजे आपल्याला स्लो मोशन वगैरे तो करावंच लागणार आहे. तरच व्हिडिओ क्वालिटी होणार. नाही तर आपलं असलं आलतू-पालतू व्हिडिओ घेऊन कोण काय करणार आहे. तर व्हिडिओ क्वालिटी दिलं तरच एकदम म्हणजे ऑर्डर येतील व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तर आता आपल्याला व्हिडिओच्या पहिल्या लेअरला सिलेक्ट करून आपण तर रिप्लेस करून घेतलेला आहे व्हिडिओ. त्यानंतर कर्वमध्ये जायचं. त्यानंतर तिथे थोडंसं नो इंटरनेटचा इश्यू येत असेल तर तुम्ही आपला जो VPN आहे ना तो रिकनेक्ट करा. त्यानंतर आपल्या CapCutला आहे ना ओपन करा, म्हणजे बंद करून ओपन करा. लगेचच इश्यू सॉल्व्ह होईल. तर आता CapCut आपण आता VPNला रिकनेक्ट केलेलं आहे मित्रांनो. तर आता आपण लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून येतरी स्पीड्स ऑप्शन याच्यामध्ये जाऊन कर्वमध्ये जायचं. त्यानंतर कस्टमला सिलेक्ट करून एडिटवरती क्लिक करायचे. आता मी जसं ग्राफ एडिट करतोय तसं तुम्ही ग्राफ आहे ना ते एडिट करून घ्यायचं, म्हणजे तुमच्या व्हिडिओला ग्राफ असं लावून घ्यायचं. त्यानंतर तर अशा प्रकारे 2 पॉईंट्स खाली घेऊन इथे थोडंसं ह्याला पुढे घेऊन हे ॲड बीट करायचं इथे. त्यानंतर इथे अशा प्रकारे थोडंसं वर घ्यायचं, म्हणजे बरोबर आपली जी ड्युरेशन आहे ती 0.2 होती. 0.3 झाल्यावर म्हणजे
थोडंसं मोठं झाल्यानंतर ना याच्यावरती स्मूथ जर तुम्हाला बेटर क्वालिटी स्लो मोशन पाहिजे असेल तर बेटर क्वालिटीवरती क्लिक करा. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर आता हे बेटर क्वालिटीमध्ये झाल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता या लेअरला असं मोठं करायचं. एकदम मोठं झालं का नाही बघायचं. त्यानंतर ना बरोबर पहिली जी बीट ॲड केली तर ना आपण सॉन्गची इथे पहिली बीट ॲड केली. ह्या बीटवरती आल्यानंतर ना या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला स्प्लिट करायचं. त्यानंतर ना जर स्प्लिट जर होत नसेल तर इथे थोडंसं असं पहिल्या बेटवरती येऊन त्या बेटपर्यंतच न्यायचं अशा प्रकारे. तर ह्यासाठी आपल्याला बेट्स ॲड करून घ्यायला लावलेत मित्रांनो. तर त्यानंतर ना दुसऱ्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रॉल करून इथे आपल्याला एक रिप्लेस ऑप्शन यामध्ये जाऊन मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना त्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ना इथे आपल्याला खाली आता म्हणजे वेगवेगळे पार्ट्स आहेत ना ते आपण बघा आता हे केलं तर त्याच्या म्हणजे वेगळं करायचं थोडं. हा देखील करू शकता मित्रांनो. त्यानंतर ना कन्फर्मवरती क्लिक करायचे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर ना इथे इझिली ॲड होऊन जाईल. तर आता ॲड झाल्यानंतर ना सेम पद्धतीचं स्पीडमध्ये जाऊन कर्वमध्ये जाऊन कस्टममध्ये जाऊन हा सेम हाच ग्राफ आपल्याला प्रत्येक लेअरला असं ॲड करून घ्यायचे. प्रत्येक व्हिडिओच्या लास्टपर्यंत जेवढे लेयर्स आहेत ना ते प्रत्येक लेअरला ॲड करायचे. फक्त जे बारके बारके 0.2 सेकंडचे लेयर्स आहेत ना फक्त त्याला सोडून बाकी सगळ्याला ॲड करायचे. तर त्यानंतर ना आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे जे बेटचा पुढचा जो भाग आहे ना त्याला आपण इथनं स्प्लिट करून डिलीट मारून टाकू शकता. नाही तर जर स्प्लिट झालं नाही तर तुम्ही तिथनंच करू शकता डायरेक्ट. तर अशा प्रकारे केल्यानंतर ना आता मी व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे सगळे आहे ना हे ते रिप्लेस करून घेतो आपले जे व्हिडिओज आहेत ना. तर तुम्ही स्वतःचे देखील करू शकता. त्यात काय विषयच नाही मित्रांनो. तर मी आता लगेचच व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळं रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या लास्टपर्यंत अशा प्रकारे हे बारक्या बारक्या लेयर्सवरती सुद्धा रिप्लेस केलेलं आहे. फक्त 0.2 सेकंद 0.1 सेकंदचे जे लेयर्स आहेत ना या लेअरला आपण जे स्पीड आहे ना ते ग्राफला नाही लावलं तरी चालून जाईल मित्रांनो. फक्त 0.1 सेकंदला मित्रांनो. नाहीतर 0.3-4 सेकंदचे जे लेयर्स आहेत ना तर त्या प्रत्येक लेअरला आपण ॲड करून घ्यायचं ग्राफ. त्यानंतर ना आपल्याला आहे ना आता डायरेक्ट स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचं. त्यानंतर ना इथे नो इंटरनेटचा इश्यू येत आहे तर काही विषय नाही. तर इथे तुम्ही डायरेक्ट ह्या इफेक्ट इथे सेक्शन आहे ना त्यामध्ये सर्चचं ऑप्शन बघायला भेटेल. तिथे आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन सर्च करायचं मित्रांनो बाउन्सी रश. त्याची स्पेलिंग सांगतो BOUNCYRUSH. अशा प्रकारे हे सर्च करून तुम्ही इथे ॲड करायचे पहिल्या लेअरला. तर आता पहिल्या लेअरपासून 0 सेकंदपासून जे 5 सेकंद 2 फेमची जी लेअर आहे ना त्या लेअरपर्यंत आपल्याला हाचा जो ॲनिमेशन आहे ना बाउन्सी रशचाच आपल्याला ॲड करायचे. इथे 5 सेकंद 2 फेम इथे बघू शकता. तर आता 5 सेकंद 2 फेम ही लेअर ह्या लेअरपर्यंत आपल्याला तेच ॲड करायचे. म्हणजे त्या 5 सेकंद 2 फेमची लेअर आहे त्या लेअरपर्यंत तेच ॲनिमेशन म्हणजे BOUNCYRUSH हेच ॲनिमेशन आहे ना तो ॲड करायचं कॉम्बोमधला. त्यानंतर ना आता 5 सेकंद 1 फेम 5 सेकंद 1 फेम आहे ना मित्रांनो त्यावरती यायचे. सॉरी 5 सेकंद 15 फेमवरती यायचे. 5 सेकंद इथे 15 हे डॉट आणि 15वरती आल्यानंतर हे पुढची जी लेअर आहे हे लेअरला सिलेक्ट करून या ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे आपल्याला सर्च करायचं मित्रांनो पॉपिंग कँडी. कॉम्बोमध्ये जा मित्रांनो POPPING पॉपिंग कँडी सर्च केल्यानंतर ना आपल्याला ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून टाकायचं पॉपिंग कँडीचा नावाचा. इथे 5 सेकंद 15 फेमपासून डायरेक्ट 6 सेकंद 9 फेमपर्यंत ॲड करायचं आपल्याला. 5 सेकंद 15 फेमपासून हे जे बारकीचे लेयर्स आहेत ना तर आता 6 सेकंद 9 फेमवरती तर ह्या लेअरला सुद्धा तेच ॲड करायचं. तो पॉपिंग कँडी नावाचाच ॲनिमेशन ॲड केल्यानंतर हे बारके हे सगळे लेयर्स आहेत ना 5 सेकंद 1 फेमपासून ते 6 सेकंद 9 फेमपर्यंत तर त्या प्रत्येक लेअरला तेच पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे कॉम्बोमधला POPPING स्पेस CANDY हा ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना आता 6 सेकंद 16 फ्रेमवरती यायचं इथे. या पुढच्या लेअरपासून या पुढच्या एकाच लेअरला आपल्याला इनमध्ये सर्च करायचं आहे व्हायब्रेटिंग पॅनल्स WIBRATING स्पेस PANELS व्हायब्रेटिंग पॅनल्स नावाचं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला इथे डायरेक्ट आता 7 सेकंद 10 फेमच्या लेअरवरती यायचं. 7 सेकंद 10 फेम म्हणजे ही जी लेअर आहे ना ह्या लेअरपासून 7 सेकंद 29 फेमची लेअर आहे ना त्या लेअरपर्यंत आपल्याला ट्रुबलेन्स नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करायचा इनमधला.
इथे आपल्याला आता पुढे यायचं थोडं म्हणजे सॉरी इथे पुढे एकदम पुढे नाही. इथे 7 सेकंद 29 फ्रेमवरची जी लेयर आहे ना, त्या लेयरपर्यंत म्हणजे ह्या देखील लेयरवरती ॲड करायचं. 8 सेकंदची जी लेयर आहे त्या लेयरवरती देखील ट्रुबलेन्स नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं इनमधला TURBULENCE हा इथे हे स्पेलिंग तिथे सर्च करायचे तर इझिली ते ॲड करून घ्यायचे. तर कुठनं 7 सेकंद 10 फेमपासून 7 सेकंद 29 फेमपर्यंत तर त्या सगळ्या लेयर्सवरती आपल्याला ॲड करून घ्यायचे. तर आता 8 सेकंद 7 फेमवरती यायचं मित्रांनो. ह्या लेयरवरती आपल्याला इनमधला डाय स्प्रेड म्हणजे DYESPREAD डाय स्प्रेड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. इथे 8 सेकंद 7 फेम म्हणजे 8 सेकंद 12 फेम देखील म्हणू शकता ह्या लेयरला. त्यानंतर 9 सेकंद 4 फेमवरती यायचं आहे. 9 सेकंद 4 फेम ह्या आपली मेन लेयर आहे म्हणजे त्या लेयरवरती आल्यानंतर इनमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे ते अनफोल्ड UNFOLD अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता आपल्याला 9 सेकंद 4 फेमवरती ॲड केलेलं आहे आपण ते आता बरोबर 10 सेकंदवरती जायचं बरोबर. तर ही 10 सेकंदची लेयर आहे त्या पुढची लेयर 10 सेकंदच्या पुढची जी लेयर आहे ना, ह्या लेयरला सिलेक्ट करून इनमधला आपल्याला PADDLING पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या लेयरवरती यायचं. त्यानंतर आता 10 सेकंद 27 पेमवरच्या बीट म्हणजे पुढच्या लेयर 10 सेकंद 27च्या पुढची जी लेयर आहे त्या लेयरवरती येऊन इनमधला RIPPLE रिपल नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इनमध्ये सर्च करायचं बरं का मित्रांनो. तो ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आता आपल्याला 11 सेकंद 24 फेमच्या लेयरवरती यायचं. 11 सेकंद 24 फ्रेमवरती आपल्याला इथे ट्रान्झॅक्शन हे दोन्ही जे आपण स्प्लिट केलं होतं ना, हे म्हणजे वेगवेगळे इथे ॲड केलं होतं ना, फक्त इथे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तिथे आपल्याला ट्रम्बल झूम नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना, तो ॲड करायचा आहे. TRUMBLEZOOM ट्रम्बल झूम ॲड केल्यानंतर आता 12 सेकंद 20 पीएमच्या बीट लेयरवरती यायचे. 12 सेकंद 20 पीएमच्या लेयरवरती आल्यानंतर आता आपल्याला रिपल नावाचाच ॲनिमेशन ॲड करायचं आहे ते RIPPLE. त्यानंतर आता एकदम लास्टच्या लेयरवरती म्हणजे 13 सेकंद 16 फेमच्या लेयरवरती इथे आपल्याला PADDLING नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे इनमधला. तर अशा प्रकारे ॲनिमेशन्स ॲड केल्यानंतर आता आपल्याला आहे ना स्टार्टिंगला येऊन तर सॉरी बरं का मित्रांनो, मी तुम्हाला इथे ॲनिमेशन ॲड करून दाखवलेलं नाही कारण मित्रांनो मी इफेक्ट म्हणजे जो VPN आहे ना तो कनेक्ट अनकनेक्ट कशाला करत बसावं म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट असं सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इथे देखील तुम्हाला तसंच देखील व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथे आपल्याला ह्याच्यामध्ये मित्रांनो पार्टी नाही सॉरी लाईट इफेक्ट्समध्ये ड्रीमी ग्लो DREAMYGLOW हा इफेक्ट स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हा इफेक्ट सिलेक्ट करून ॲड करायचे. त्यानंतर आता इथे आपल्याला इथे ॲडजस्टवरती क्लिक करून आपला जो ग्लो आहे ना तो आपल्या मनानुसार ठेवू शकता म्हणजे 30% ठेवायचं. त्यानंतर आपल्याला हे ॲड केल्यानंतर इझिली आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता व्हिडिओ रेडी तर झाले आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका. आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक केले आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकंचा व्हिडिओ कशाला कमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला 100% तुम्हाला व्हिडिओ बनवता येणार आहे. तर मी प्रॉपर तुम्हाला बीट्स देखील सांगितलेले आहेत आणि प्रॉपर स्पेलिंग देखील सांगितलेलं आहे ॲनिमेशनची इफेक्ट्सची. तर तुम्हाला 100% व्हिडिओ येईल. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय ईश्वराय जय महाराष्ट्र.